नाही, ताबडतोब त्याच्यामध्ये आता ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ताबडतोब माननीय मोदीजी असतील यांनी याची दखल घेतली. आम्ही बाई तिकडे निघाले सुद्धा, कदाचित आता पोहोचले असतील. अत्यंत ही मोठी दुर्दैवी घटना आहे. मोठा हा धक्का आहे सगळ्यांना. पण याच्यामध्ये निश्चितपणे जे काही युद्धपातळीवरती काम चालू आहे, आता सैन्यदल सुद्धा पोहोचलेलं आहे, संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. झालेली घटना निश्चितपणे दुर्दैवी आहे. मोहोळ, जे पुण्यातल्या पर्यटकांसंदर्भात ते सुरक्षित आहेत का, काय माहिती समोर आलेली आहे? पुण्यामधल्या आमच्या साधारणतः 2 परिवार, एक गणगोटे आणि दुसरे जगदाळ, असे 2 परिवार त्या ठिकाणी आजच्या हल्ल्यामध्ये तिथे 2 जण आहेत, जे कौस्तुभ गणगोटे आणि संतोष जगदाळे. ते दोन्ही पुण्यातले 2 जी काही व्यक्ती यांच्यावरती गोळीबार झालाय. तर त्यांच्या कुटुंबियाशी मी सातत्यानं मागासपासून संपर्कात आहे. मी आता जस्ट संतोष जगदाळेंच्या मुलीची सुद्धा बोललो, जी तिथेच आहे. तर त्यांच्यावरती दोघांवरती गोळ्या झाडल्या गेल्या आहेत आणि दोघंही आता उपचार करतात त्याच्यावर. पण त्यांची फॅमिली, त्या दोघांच्याही मिसेस आणि यांची मुलगी, एक गणगोटे जगदाळे, या दोन्ही त्या महिला भगिनी, त्या दोघी आणि त्यांची मुलगी आहे, तिघी आता तशा सुरक्षित आहेत. सगळे मिलिटरीच्या सोबत त्या आहेत त्यांच्या. पण त्या दोघांवर उपचार चालू आहेत. त्या मुलींनी स्वतः जे सांगितलं ते खरंच खूप अंगावर शहारे आणणार होतं की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांवरती गोळ्या झाडल्या. म्हणजे हे खूप भयानक आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यात बघू आता. अगदी 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 मोहोळजी, 2 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते, हे खरं आहे का? नाही, आता तरी त्या मुलीने जे सांगितलं की आम्हाला आमचे वडील आणि जे काही त्यांचे मित्र काका त्यांच्यावरती गोळ्या झाडल्यानंतर त्यांना ताबडतोब मिलिटरी आली, त्यांना उपचारासाठी घेऊन गेलेले आहेत आणि आम्हाला एका सुरक्षित ठिकाणी आम्हाला हलवलेलं. आमच्या सोबत आता मिलिटरीची लोक आहेत. अजून महाराष्ट्रातले खूप पर्यटक काश्मीर खोऱ्यात अडकलेले आहेत, जे पर्यटनासाठी गेले होते, त्यांच्या सुरक्षेसाठी आता सरकार काय करतंय? निश्चितपणे सरकार सर्व पातळीवरती प्रयत्न करतच आहे. मला असं वाटतं की त्या हळूहळू माहिती समोर येईल, त्याच्याप्रमाणे आपल्याला समजेल. मोहोळजी, काय हेल्पलाईन सुरू केली आहे का? हॅलो, सरकारकडून काय हेल्पलाईन नंबर काय सुरू जारी करण्यात आलाय का? मुरलीधर मोहोळ यांनी सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधला आहे, त्याबद्दल धन्यवाद. त्यांच्याशी संपर्कात आपला तुटलेला आहे, मात्र त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पुण्यातले पर्यटक जे जखमी झाले होते त्या संदर्भातील दोन्ही कुटुंबाबाबत त्यांनी माहिती दिली आणि दोन्ही कुटुंबाशी आपला संवाद झाल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे.